काय मग मंडळी, तुम्हाला पण अशी बोंबलाची चटणी, बोंबलाची भाजी किंवा बोंबलाची सुक्की भाजी आवडते का एकदम झणझणीत पद्धतीने? तर तशीच काहीशी मी आज मस्तपैकी बनवली होती. हे बघा, तुम्ही बघू शकता. काय केलं मी, बाजारातून मस्तपैकी बोंबील आणले होते आणि ते बोंबील आणून मस्तपैकी त्याचे असे काप करून ते तव्यावर भाजून घेतले, खरपूस असे. खरपूस भाजल्यानंतर त्याच्यावर थोडंसं तेल वगैरे टाकायचं. बघा, हे अशा प्रकारे भाजून वगैरे निघतात आणि ते भाजल्यानंतर मी काढून घेतलेले आहेत. आणि ते थोडेसे कडक झाले ना, तर खायला लहान मुलांना वगैरे, तोंडाला वगैरे चव नसेल ना किंवा मोठ्या माणसांना, तर ते द्यायचे खाण्यासाठी खूप छान लागतात. एका साईडला मी लसूण सोलायला घेतला होता आणि काय करायचं, भाजून झाल्यानंतर एका साईडला काढून घ्यायचे. ते मी कढई ठेवली, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं, जितकं लागतं तितकं. म्हणजे अंदाजे मी 2च पळ्या टाकलं होतं आणि त्याच्यामध्ये टाकलं मी हा बारीक चिरलेला कांदा. थोडासा बारीक बारीक नव्हता केला, जरा मिडियमच केला होता आणि मस्तपैकी तो लाल होईपर्यंत भाजून घेतला. त्यानंतर टोमॅटो कट करून घेतला आणि तो टोमॅटो अशा प्रकारे मी टाकून घेतला त्याच्यामध्ये. जरा तो असं त्याच्यामध्ये वितळायला लागला, म्हणजे गळायला लागला, असं मऊ झाला ना, टोमॅटो आणि कांदा एकजीव झाले ना दोघी, हे बघू शकता अशा प्रकारे दोघे पण मस्तपैकी भाजले जात आहेत. आणि मग नंतरच्याला मी जे वाटण केलं होतं, कोथिंबीर, लसूण आणि अद्रकचं, ते वाटण मी टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये आणि मस्तपैकी फ्राय करून, असं फ्राय करून घ्यायचा. हा मसाला मस्तपैकी एकजीव झाला पाहिजे आणि खमंग असा सुंदर असा झणझणीत वास निघतो त्याच्यामधून, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यामध्ये मी हळद टाकली, नंतर ते परतून घेतलं अजून थोडं. आणि माझ्याकडे जो घरगुती मसाला होता ना, काळा मसाला म्हणतात, एकदम झणझणीत असा मसाला होता. त्या मसाल्याशिवाय ना भाजीला चवच येत नाही. आणि मी तो मसाला टाकून घेतला आणि मस्तपैकी इकडे परतून घेतला. जरा 1-2 मिनटं फक्त परतून द्यायचा. लगेच त्या मसाल्यामध्ये कोणतीही भाजी लगेच टाकायची नाही, कारण तो मसालाही त्याच्या तेलामध्ये तळून निघला पाहिजे. आणि जे बोंबील होते ना, मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं होतं आणि थोडेसे भिजू दिले. ते नंतरच्याला मी ह्याच्यामध्ये टाकून ते असे मस्तपैकी परतून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता त्या प्रकारे. आणि काय म्हणता, किती छान भाजी झाली होती, मस्त लागली होती. थोडंसं सरभरीतच केलं होतं, चपातीसोबत खायला पण छान लागली आणि भाकरीसोबत तुम्ही पातळ भाजीसुद्धा करू शकता. आवडल्यास सबस्क्राईब करा.